वैष्णवी राऊत, साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीलाच बातमी थेट नंदुरबारमधून आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या ठाणेपाडा आणि गंगापूर या परिसरात गारपिटीसह तुफान पाऊस बरसलाय। अचानक आलेल्या पावसानं शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांनी लागवड केलेला कांदा पीक तर अगदी भुईसपाट झालेला आहे। मका पिकाचंही मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड झाली तर काही घरांची पत्रही उडाली। लय जोरदार पाऊस काल संध्याकाळी 5 वाजता गारपीट आणि चक्रीवादळ होती। त्याच्यामुळे आमचा मक्का सगळा नुकसान झाला आणि आता काही दिवसानंतर निघत होता। 15 दिवसानंतर आता ते सगळं सडून जाणार। तर यानंतर पुढची बातमी सुद्धा पावसासंदर्भातच आहे, मात्र अकोल्यातून आहे। अकोल्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे। वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा अगदी उद्ध्वस्त झाल्यात। शेतकऱ्यांचं जवळपास एकरी 35 ते 40% नुकसान झालंय। कांदा उत्पादकांना सुद्धा याचा मोठा फटका बसलाय। तर काढणी करून कापण्यासाठी ठेवलेला कांदा पावसात भिजलाय। पपई, आंबा गळून पडलाय तर गव्हाचं पीकही आडवत झालंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आता पंचनामे करून भरपाईची मागणी केली आहे। हे दृश्य आपण पाहतोय। या 5 दृश्यांमधून आपल्याला दिसू शकतंय की अकोल्यात नेमकं कशी परिस्थिती आहे। कांदा भुईसपाट झालाय, गहू पीक आडवत झालंय, आंबा गळून पडलाय, पपई जमीनदोस्त झाली आहे तर केळीच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत। शिवाय नाशिक जिल्ह्यात सुद्धा गारपीट आणि अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं। माण सांगवी या गावामध्ये बागांमध्ये द्राक्षांचे घड गळून पडले आणि त्यामुळे व्यापाऱ्यांनी आता खरेदीच थांबवली आहे। कवडी मूल भावात द्राक्ष विकण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली असून बाजारात सध्या द्राक्षाला 65 ते 70 रुपयांचा भाव मिळत होता। मात्र अवकाळी आणि गारपिटीमुळे द्राक्षाची गुणवत्ता ढासळली आहे आणि परिणामी दरावरती आता मोठा फटका बसणार आहे। थेट जाऊयात माड सावंगी गावामध्ये। या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं तिथल्या शेतकऱ्यांच्या भावना काय। पावसानं झोडपून काढलेला आहे। बरं, अवकाळी एकटा आला नाही तर सोबत गारपीट देखील घेऊन आला आणि त्याचा मोठा फटका नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्ष बागांना बसलेला आहे। मी आता द्राक्ष बागेमध्ये आहे। 10 ते 15 मिनिटं फुल एकदम गाराचा पाऊस झाला व त्याचं नव्हतं झालं। इतका पाऊस झाला का म्हणजे इजाचा कडकडाट खूप होता जोरजोरात आणि फुल पाऊस झाला आणि आता इथे 10 ते 12 लाखाची नुकसान झाली। द्राक्ष मनी पार तर तडकून गेले गारपिटीने। व्यापाऱ्यांनी बाग बंद केलाय। आता या परिस्थितीत करायचं काय पाव शेतकऱ्यांनी काही न। आणि एक मोठी बातमी सध्या समोर येतेय। बांद्रेतल्या एसआर ऑफिसवरती मनसेनं धडक मोर्चा काढलेला आहे। संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। ही दृश्य सध्या आपण पाहतोय मुंबईतल्या थेट बांद्रे परिसरामध्ये, ज्याला बँड्रा म्हणूनही ओळखलं जातं। या ठिकाणी आता आरएसएच्या ऑफिसवरती मनसेनं मोर्चा काढलेला आहे। मनसेचं मुंबईत सध्या आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तर बांद्रेतल्या एसआरए ऑफिसवरती मनसेनं हा मोर्चा काढला असून संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाल्याचं कळतंय। अनेक वर्षांपासून एसआरए प्रकल्प रखडल्याचा आरोप मनसेनं केलेला आहे आणि त्याच्या विरोधातच आता लवकरात लवकर नागरिकांना दिलासा द्यावा यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। हातात फलक आपण पाहतोय, घोषणाबाजी केली जाते। मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेत। एसआरएच्या ऑफिसवरती धडक त्यांनी दिली आहे। संदीप देशपांडे सध्या माध्यमांशी बोलताना, उपस्थितांशी बोलताना या ठिकाणी दिसतायत। तर एसआरए ऑफिसवरती सध्या मनसेनं मोर्चा काढल्याचं पाहायला मिळत आहे। मनसेचे अनेक महत्त्वाचे नेते या ठिकाणी आपण पाहतोय। संदीप देशपांडे जे मनसेचे आघाडीचे नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वात हा धडक मोर्चा निघालाय। बांद्रेमध्ये सध्या वातावरण तापलेलं आहे, कारण की एसआरएचा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडत पडलेला आहे आणि त्यामुळे जो नागरिक आहेत, सामान्य नागरिक आहेत, त्यांना दिलासा मिळत नाहीये। त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसेनं केलाय। यानंतर आता 36 जिल्हे 36 रिपोर्टर या सेगमेंटकडे आपण वळतोय। राज्यभरातल्या बातम्यांचा अगदी वेगवान आढावा घेऊयात।
नाशिक शहरामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे आणि नाशिकला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. ऐन उन्हाळ्यात शहरात अवकाळी पाऊस झाला. अवकाळीचा कांदा, द्राक्षासह अन्य पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. बागलाण तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसलाय. 100हून अधिक गावांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यात कांदा पिकाचं मोठं नुकसान झालंय. अनेक ठिकाणी काढून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळही झाली. पावसामुळे टोमॅटो आणि मिरची पिकावर सुद्धा परिणाम झालाय. नंदुरबार तालुक्यातील गंगापूर परिसरात गारपिटीसह तुफान पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसानं शेतात पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांनी लागवड केलेला कांदा पीक भुईसपाट झालंय. मका पिकाचंही मोठं नुकसान झालं असून वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. काही घरांची पत्रही उडाली आहेत. संगमनेर आणि अकोले तालुक्याला पावसानं झोडपलंय. जोरदार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय तर काढण्यात आलेला गहू भुईसपाट झालाय. संगमनेर तालुक्यातील पठार भाग आणि अकोले तालुक्यातील राजूर परिसरात जोरदार पाऊस बरसला. भंडाऱ्यात अवकाळी पावसाची हजेरी लागली आहे आणि हा पाऊस उन्हाळी भात पिकासाठी तसंच बागायती शेतकऱ्यांना सुद्धा लाभदायक ठरणार आहे. अवकाळी पावसाच्या हजेरीनं वातावरणात गारवा निर्माण झालाय. नागरिकांची उकाड्यापासून यामुळे सुटका झाली आहे. रत्नागिरीत अवकाळी पावसाची हजेरी लागली. पावसामुळे रत्नागिरीतील काही भागांत विद्युत पुरवठा सुद्धा खंडित झाला होता. रत्नागिरी जिल्ह्याला हवामानशास्त्र विभागानं येलो अलर्ट जारी केला. तर आंबा बागायतदारांची चिंता मात्र यामुळे वाढली आहे. सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचं मोठं नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. वैभववाडी, कणकवली, कुडाळ तालुक्याच्या काही भागात पाऊस बरसला तर जिल्ह्यात गेले 2 ते 3 दिवस ढगाळ वातावरण असून प्रचंड उकाडाही वाढला होता. आज पहाटेपासून वैभववाडी, कणकवली, कुडाळ तालुक्याच्या काही भागात पावसाची रिपरिप पाहायला मिळाली. राज्यात पुढचे 5 दिवस अवकाळीसह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळीचा तडाखा दिसून येतोय. आणखी 5 दिवस अवकाळीचं हे संकट कायम राहणार असल्याचं हवामानशास्त्र विभागानं सांगितलंय. तर नंदुरबार तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीत शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. काढणीला आलेल्या मक्याचं शेत आडवं झालं आणि यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं. सरकारनं पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी आता शेतकरी करतायत. नाशिकच्या बागलाणमध्येही पावसामुळे डाळिंब बागा अक्षरशः आडव्या झाल्यात आणि यामुळे बागायतदारांचंही मोठं नुकसान झालंय. अकोला शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटलेला आहे. अकोला शहराला आठवड्यातून 2 दिवसच पाणी पुरवठा होतोय आणि त्यात सुद्धा नळाच्या पाण्यातून घाण आणि जीव जंतू येतात. पाणी गढूळ, फेसयुक्त, हिरवं, पिवळं अशा रंगाचं आहे आणि त्यामुळे नागरिकांनी आरोग्य धोक्यात येत असल्यामुळे आता तक्रार केली आहे. ते आक्रमक झालेत. दूषित पाण्याच्या मुद्द्यावरून शिंदे सेनाही आक्रमक झाली आहे. अकोल्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात. शेतकऱ्यांचं जवळपास एकरी 35 ते 40% नुकसान झालंय. कांदा उत्पादकांना सुद्धा मोठा फटका बसलाय. काढणी करून कापण्यासाठी ठेवलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पंचनामे करून भरपाईची मागणी केली आहे. वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. पवनार आणि अंतरगावामध्ये केळी तसंच पपई बागा उद्ध्वस्त झाल्या. पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत.
थेट नंदुरबारमध्ये आपण जातोय। नंदुरबार तालुक्यातील गंगापूर परिसरात गारपिटीसह तुफान पाऊस कोसळलाय। या अवकाळी पावसामुळे गंगापूर गावातील 6 घरांचं प्रचंड नुकसान झालं। वादळामध्ये घर कोसळल्यानंतर एका वृद्ध महिलेला अश्रू अनावर झाले। घराची पत्र उडाली, भिंत कोसळली, संसार उपयोगी साहित्याचंही नुकसान झालंय आणि म्हणून ही वृद्ध महिला हवालदिल डोळ्यांनी आपला मोडलेला संसार पाहत होती। नंदुरबार तालुक्यातील गंगापूर या परिसरामध्ये काल वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट झाली आणि त्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं देखील नुकसान झालंय। तर दुसरीकडे गावातील 5 ते 7 घरं जे आहेत त्यांची पडझड झालेली आहे। घरातले अक्षरशः पत्रे उडून गेलेले आहेत, मोठं नुकसान झालेलं आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हा सगळा एक कुटुंब आहे आणि आपला आर्थिक गाडा भागवत घरगाडा चालवत असताना यांच्यावर हा सगळा प्रसंग ओढावला गेला आहे। आपण पाहू शकतो घरच्या संसार उपयोगी साहित्य जे ते देखील या ठिकाणी खराब झाल्याची परिस्थिती आहे। घरात साठवून ठेवलेले कांदे देखील खराब झालेले आहे। तर या महिलेला या ठिकाणी अश्रू देखील अनावर झाल्याची परिस्थिती आहे। घरी कोणी नसताना घरचे लोक जे ते मोलमजुरी करतात आणि ते गुजरातला जाऊन मोलमजुरी करतायत। तर अशातच हे जी आजी ती या ठिकाणी घरात होती आणि त्यावेळीच हा प्रसंग घडला। पत्रे जे ते गळून पडले, मात्र सुदैवाने कुठलीही दुर्घटना घडली नाही। मात्र शासनानं या गोष्टीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं, भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी जी ती आता यांच्या वतीनं करण्यात येत आहे। सागर निकवाडे, साम टीव्ही, नंदुरबार। नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। दरम्यान शेतकऱ्याच्या घरासमोर असलेल्या नारळाच्या झाडावरती वीज पडून आग लागली। सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही। पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडी इथून 4 ते 5 तरुण पोहण्यासाठी गेले होते, पण पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यामुळे 2 ते 3 जण बुडायला लागले। त्यातील काही लोकांनी 2 जणांना बाहेर काढण्यात त्यांना यश आलं, पण एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय आणि आता पोस्टमॉर्टमसाठी त्याचा मृतदेह पाठवण्यात आलाय। सांगलीच्या पोलीस उपनिरीक्षकानं गुन्ह्यात अडकवण्यासाठी धमकी देत 10 लाखांची लाच मागून 2 लाखांची लाच घेतली, पण फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीच्या फसवणूक प्रकरणी तक्रारदार याला ताब्यात घेण्यात आलंय आणि या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकालाही अटक झाली आहे। भारतीय नौदलानं हिंद महासागरात तब्बल 2500 किलो ड्रग्ज जप्त केलाय। INS तरकश या युद्धनौकेच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे। हवाबंद पाकिटांमध्ये हे अंमली पदार्थ ठेवले होते आणि या संदर्भात चौकशी केल्यावरती जहाजावरती कुणालाही समाधानकारक उत्तर देता आलं नाही। जप्त केलेल्या मालात 2386 किलो हशीश आणि 121 किलो हेरोईन आहे। ठाण्यातून एक मोठी बातमी समोर येतेय। ठाण्यात वाहतूक पोलिसाला मारहाण करत वाहतूक पोलिसाला लाथाबुक्क्यांनी चांगलंच चोपण्यात आलेलं आहे। दुचाकीस्वारावरती कारवाई करताना ही मारहाण झाल्याचं कळतंय। दुचाकीस्वाराकडून थेट पोलिसावरती हात उगारला गेला, त्याला मारहाण करण्यात आली आणि तेव्हाची ही दृश्य सध्या आपण साम टीव्हीवरती पाहतोय। तर ही दृश्य पाहतोय आपण। ठाण्यामध्ये दुचाकीस्वाराची दादागिरी दिसून आलेली आहे। एका वाहतूक पोलिसाला थेट त्याने मारहाण केलेली आहे। नेमकं कारण काय, तर एकंदरीतच आपण पाहतोय दुचाकीस्वारावरती कारवाई सुरू होती, त्याने नियम तोडले होते आणि त्यामुळेच जेव्हा वाहतूक पोलिसांनी त्याला अडवून धरलं तेव्हा खुद्द दुचाकीस्वारांनी पोलिसाच्या अंगावरच तो धावून गेला। सामच्या बातमीची दखल घेण्यात आली आहे। राज्य मासा पापलेट पालघरमध्ये संकटात असल्याची बातमी सामने दाखवली होती, तर मत्स्य व्यवसाय आयुक्तांकडून याची दखल घेण्यात आली असून पापलेटच्या पिलांची विक्री करणाऱ्यांवरती कारवाई करणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलं। जळगावमध्ये कापसाचे दर वाढतील या अपेक्षेने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी माल घरातच ठेवला। दर कमी होत असल्याने जवळपास 90% शेतकऱ्यांनी कापूस मिळेल त्या भावात आता विकलेला आहे। आता 5 ते 10% शेतकऱ्यांकडेच माल शिल्लक आहे आणि त्यावेळी कापसाचे दर वाढलेत।
शेतकऱ्यांकडे माल शिल्लक नसताना कापसाचे दर वाढल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. चालत्या राजधानी एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढताना मालकाच्या निष्काळजीपणामुळे कुत्रा ट्रेन खाली गेलाय. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कुत्र्याबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली, पण कुत्र्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती आहे. चैत्रोत्सवात सप्तशृंगी देवीचं 24 तास दर्शन घेता येणार आहे. सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव 5 ते 12 एप्रिल दरम्यान होतोय आणि रोज 70 ते 80 हजार भाविक हजेरी लावणार असल्याचा अंदाज आहे. ट्रस्टनं भक्तांच्या सुरक्षिततेसाठी अपघाती विमा उतरवलाय. गडावरती खासगी वाहनांना प्रवेश बंदीही करण्यात आली आहे. आणि आता सामची एक अतिशय एक्सक्लुझिव्ह स्टोरी आपण पाहतोय. तुम्ही आतापर्यंत जीवाला जीव देणारे अनेक मित्र पाहिले असतील, पण आज आम्ही तुम्हाला 3 मित्रांच्या मैत्रीची एक अनोखीच कहाणी दाखवणार आहोत. बातमी आहे शिरूर तालुक्यातील 3 जिवलग मित्रांची. शुभम कराळे, सागर नळकांडे आणि अक्षय ताठे या तिघांनी वकिलीच्या शिक्षणाची एकत्र सुरुवात केली होती. एकत्र अभ्यास करून पुणे विद्यापीठातून LLBचं शिक्षणही पूर्ण केलं आणि त्यानंतर त्यांनी LLBची पदवी सुद्धा मिळवली. पुण्यातील कोर्टात एकत्र वकिली सुरू केली. बरं, इतकंच नाही तर या तिघांनी न्यायाधीश होण्याचं स्वप्न सुद्धा एकत्रच पाहिलं आणि पूर्णही केलेलं आहे. एकत्र अभ्यास, एकत्र वकिली आणि आता तिघेही एकत्रच न्यायाधीश झाले. त्यामुळे आता या मित्रांची विजयगाथा सगळीकडेच चर्चेचा विषय ठरते. तर शुभम कराळे, सागर नळकांडे आणि अक्षय ताठे या तिघांच्याही यशाबद्दल जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी रोहिदास घाडगे यांनी. पाहुयात. मैत्री आणि त्या मैत्रीची मेहनत आणि त्यातून मिळालेलं यश. या शिरूर तालुक्यातील 3 मित्रांना आज मैत्रीच्या आणि मेहनतीतून मिळालेलं हे यश आहे. हे तिघही जण आता न्यायाधीश पदावरती बसणार आहे. न्यायदेवतेचं काम करण्याची संधी त्यांना मिळाली. मात्र ही संधी मिळत असताना त्यांची मैत्रीची दुनियादारी याला कुठंतरी प्रोत्साहन देणारी होती. आपल्यासोबत सागर आहे. सर, मुळात सर जी स्पर्धा परीक्षा आहेत त्या एकदम चिकाटीची आणि जिद्दीची गोष्ट आहे. म्हणजे जर एवढा सातत्याने अभ्यास करायचा म्हटलं तर कुणीतरी आपल्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. कधी कधी असाही काळ येतो की माणूस डिमोटिवेट होतो. त्यावेळी अशावेळी सर जे आमचे मित्र आहेत त्यांनी आम्हाला आम्ही एकमेकांना वारंवार प्रोत्साहन दिलं आणि सर त्यामुळे सर हे आज यश घडून आलं आणि याचं सर पूर्ण श्रेय मी आमच्या मैत्रिणीला देतो. सर, आम्ही तिघांनी पण ज्यावेळी अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळी असं ठरवलं होतं की आपण सगळे सोशल मीडियाचे जे अकाउंट आहेत ते बंद करायचे आणि ज्या दिवशी आपल्याला पोस्ट मिळेल त्या दिवशी ते चालू करायचे. आम्ही जवळजवळ 3.5 ते 4 वर्ष झाले असतील. 3.5-4 वर्षापूर्वी तिघांनी एकाच वेळी सोशल मीडियाचे सर्व अकाउंट बंद केले आणि मला वाटतं त्याच्यानंतर रिझल्ट लागला. त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सगळ्यांनी पहिली पोस्ट आम्ही जज झालो ही टाकली होती. नक्कीच सर, हे जे आम्ही मिळवलेलं आहे तिघांनी मिळून हे आमच्या तिघांचं तर आहेच. तिघांचं तर निश्चितच आहे, परंतु ते आमच्या फक्त तिघांचं नाही, हे पूर्ण आमच्या कुटुंबाचं, त्याचबरोबर ह्या आपल्या शिरूर तालुक्याचं देखील हे यश आहे. आणि यानंतर आमची जबाबदारी अशी त्या ठिकाणी निर्माण होते की शिरूरमध्ये असणारे जे सगळे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असतील त्यांना वेळोवेळी आम्ही मार्गदर्शन सगळे करू आणि पुन्हा अजून नवीन अधिकारी या तालुक्यातून कसे तयार होतील याची आम्ही नेहमीच दक्षता घेऊ. रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, शिरूर, पुणे. तर मैत्रीचं एक आदर्श उदाहरण आहे आणि अनेकांना प्रोत्साहन देणारीच ही कहाणी आहे. यानंतर इतरही बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून. राज्यात एकीकडे अवकाळीचा कहर पाहायला मिळतोय तर दुसरीकडे कमाल तापमानाचा कहर कायम आहे. ढगाळ वातावरण असून सुद्धा मुंबईत 36°C तापमान होतं तर राज्याच्या इतर भागातही नागरिक उकाड्यानं हैराण झालेत. पुणे शहरात मार्चमध्ये गेल्या 10 वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. लोहगावमध्ये कमाल तापमान हे 41.4°C इतकं नोंदवलं गेलं तर शिवाजीनगरमध्ये 39°C तापमानाची नोंद झाली आहे.
तर आता पुढच्या महिन्यापासून तुम्हाला जास्तीचं बिल येणार आहे। राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना कंपन्यांच्या वीज दरामध्ये 1 एप्रिलपासून कपात करण्याचा निर्णय जो आहे तो महावितरणनं आव्हान त्याला दिलं होतं। यानंतर राज्य वीज नियामक आयोगानं त्याला स्थगिती दिली आहे। महावितरणनं आर्थिक गणित पुढे करून वीज दर कपातीला विरोध केलेला आहे। पुणे शहरातला पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आज पाणी येणार नाहीये। उद्या सुद्धा कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन पुणेकरांना करण्यात येत आहे। नव्या आर्थिक वर्षापासून म्हणजेच 1 एप्रिलपासून राज्यात सर्व गाड्यांना फास्टॅग अनिवार्य करण्यात आलंय। त्यानुसार पहिल्याच दिवशी सुमारे 11,800 वाहनांना दंड भरावा लागलाय। यात सर्वाधिक विना फास्टॅग वाहनं मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती आढळली। तर या वाहन चालकांकडून दुप्पट दंड वसुली केली असून त्यामुळे MSRDCला 9 लाखांचा वाढीव महसूल मिळालाय। इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सामन्यात गुजरात टायटन्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 8 विकेट्सनं पराभूत केलं। गुजरातचा अगदी दुसरा विषय आहे आणि त्यामुळे आता त्यांचे 4 पॉइंट्सही वाढलेत। बंगळुरूचा मात्र यंदाच्या हंगामातला पहिलाच पराभव आहे। त्यांनी पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला होता। गुजरातकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या। साई किशोरनं 2 विकेट्स घेतल्या, तर अर्शद खान, प्रसिद्ध कृष्णा आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली। या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे। बंगळुरू पराभवानंतर पहिल्या क्रमांकावरती 3ऱ्या क्रमांकावरती ते घसरलेत, तर पंजाब किंग्स अव्वल क्रमांकावरती गेलाय। दुसऱ्या क्रमांकावरती दिल्ली कॅपिटल्स आहे, तर गुजरातनं 4थ्या स्थानकावरती झेप घेतली आहे। 12व्या षटकात कुणाल पांड्याच्या गोलंदाजीवरती साई सुदर्शननं स्वीपचा शॉट खेळला आणि त्यामुळे चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने गेला। त्यावेळी विराट चेंडू सीमारेषे पार जाण्यापासून अडवण्यासाठी आला होता, पण चेंडू अडवत असताना त्याच्या हाताच्या बोटांना दुखापत झाली। तो काही वेळ वेदनेनं गुडघ्यावरच बसून राहिला होता। आज कोलकाता विरुद्ध हैदराबाद सामना रंगणार आहे आणि तर IPLचा 2024चा अंतिम सामना या दोघांमध्ये खेळला गेला होता। KKR चॅम्पियन ठरला होता, तर या हंगामात दोन्ही संघांनी 3-3 सामने खेळले। दोघांनी 1-1 असा विजय मिळवलाय। पुणे जिल्ह्यात 10 ठिकाणी नव अग्निशमन केंद्र उभारणार आहे। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आलाय। लोणी काळभोर, वाडचीपाडी आणि औताडा हांडेवाडी तसंच केडगाव यासह इतर गावांचाही यात समावेश आहे। पुन्हा एकदा शिंदे सरकारच्या काळातील योजना सपशेल बंद करण्यात आल्या आहेत। गणवेशासाठी वापरण्यात येणाऱ्या कपड्यांचा रंग आणि गणवेशाची खरेदी राज्य पातळीवरती न करता आता शाळा व्यवस्थापन समितीकडे खरेदीचे अधिकार देण्यात आलेत। राज्यातील शाळांमधील 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एक राज्य एक गणवेश योजना शिंदे सरकारनं आणली होती। विविध कारणांमुळे सिडकोची जवळपास 12,000 घरं विक्री विनाच पडून आहेत। ती विकण्यासाठी गृह विक्री धोरणात बदल करण्याची चाचपणी सिडकोकडून केली जाते। नियमानुसार सध्या पती किंवा पत्नीच्या नावे घरी नवी मुंबईत एक घर असेल तर दुसरं घर घेता येणार नाही, पण या नियमात बदल करण्याच्या हालचाली आता सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासहच आशियाई देशांवरती टॅरिफ लादलेला आहे आणि त्याचा परिणाम जपानसह आशियाई शेअर मार्केटवरती दिसून आला आहे। आशियाई बाजारपेठेत मोठी घसरण झाली असून जपानचा शेअर बाजार सर्वात वाईट स्थितीत असल्याचं कळत आहे। अमेरिकेने भारतावरती टॅरिफ बॉम्ब टाकलाय। भारतावरती आता 26% आयात शुल्क लादण्यात आलेलं आहे। अमेरिकेच्या या दणक्याच्या भारतावरती मोठा परिणाम होऊ शकतोय। भारतात महागाई वाढण्याची शक्यता असून कृषी, औषध निर्माण, उत्पादन क्षेत्रावरती तसंच कापड उद्योग आणि ज्वेलरी सेक्टरवर सुद्धा याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे।